तर मराठी समाचारमध्ये आपलं स्वागत. मी दीपक शिंदे. आज आपण लेफ्टनंट हरिज्ञा लक्ष्मणराव शिंदे ही दस्तोरी सुपुत्री आहे आणि ती कोकणातून नव्हे तर त्या महाराष्ट्रातून आज विशाखापट्टणम या ठिकाणी रुजू झालेली आहे. त्या या कार्यासंदर्भात आपण तिला अनुभव विचारून घेऊया की तिने कसा प्रवास केला. काय हरिज्ञा, काय सांगशील की तुझं शिक्षण कसं झालं आणि या प्रवासाला तू कशी काय पुढे गेली? जय हिंद. मी हरिज्ञा शिंदे. माझं मूळ शिक्षण झालं मेरी माता स्कूलमधून, त्यातून डीव्हीजे कॉलेज आणि नंतर मंदार एज्युकेशन सोसायटी. मंदार एज्युकेशन सोसायटीमध्ये अत्यंत सपोर्ट भेटला मला आणि ह्या क्षेत्रात जाण्यासाठी मला सर्वात जास्त मोटिवेट केलं माझ्या आजोबांनी, जे ऑलरेडी डिफेन्समध्ये होते ॲज अ आर्मी. ते गेल्यानंतर एक माझ्या मनात एक खंत राहिली की एक काहीतरी त्यांच्यासाठी करायचं होतं जे नाही करू शकले मी. नंतर मी डिसाईड केलं की चला बीकॉम करूया. बीकॉम केल्यानंतर मला कळालं नाही की पुढे मार्ग काय करायचा. मग मला असे मित्र मैत्रिणी भेटले जे डिफेन्स मध्ये होते. त्यांनी मला सांगितलं की जर तू MBA केलंस तर MBA थ्रू तू डिफेन्स मध्ये उतरू शकतेस. मग मी त्यासाठी MBA साठी केलं आणि मंदार एज्युकेशन सोसायटीमध्ये मी शिक्षण पूर्ण केलं. मंदारवाल्यांनी खूप सपोर्ट केला त्यासाठी आणि कम्प्लीट करून मी माझं नेव्हीसाठी फॉर्म भरला. नेव्हीसाठी फॉर्म भरून पहिले माझे काही अटेम्प्ट सक्सेसफुल नाही झाले. तर मला असं वाटलं की आता काय होणार, पण मी परत एकदा शेवटचा प्रयत्न केला. पण म्हटलं यावेळी मी सोडणार नाही आणि यावेळी मी सिलेक्ट झाली. त्याच्यानंतर माझा इंटरव्ह्यू झाला विशाखापट्टणमसाठी. त्यासाठी इंटरव्ह्यूचे 5 दिवस होते. ते खूप क्रुशियल आणि खूप इम्पॉर्टंट होते. सो ते इंटरव्ह्यू झाला, इंटरव्ह्यू सक्सेसफुल झाला आणि त्याच्यानंतर असं होतं की आम्ही 217 मुली होतो जे इंटरव्ह्यू साठी आलो होतो आणि त्यातून असं होतं की फक्त मोजक्याने सिलेक्ट करणार होतं. तर एक प्रेशर बनलेला की आता कसं होणार, पण शेवटीला कळायला आम्ही 4 जणी सिलेक्ट झालो. मग ते तिथे संपला नाही प्रवास होता मेन मेरिट लिस्ट येण्याची की आता होते का, कारण का देशभरात फक्त आम्ही 4 नाही तर वेगळ्या वेगळ्या मुली सिलेक्ट झालेल्या होत्या. एक जागा फक्त 8 होत्या. त्यातून महाराष्ट्रासाठी लॉजिस्टिक्ससाठी मानसिकता खूप प्रेशराईज होतं, पण कळायला नाही की आता पुढे काय होणार आहे की नाही होणार आहे, कारण का शेवटचा चान्स माझ्यासाठी होता. पण मी मनाची तयारी होती की हे होणार आहे. कुठेतरी मला माहिती होतं, कारण का कुठेतरी बाबांचा आशीर्वाद, आजी आजोबा सोबत होते हे मला माहित होतं. आणि 7 जूनला माझा जेव्हा रिझल्ट आला तेव्हा मला कळालं की चला आता हा प्रवास संपला आहे आणि नवीन प्रवास सुरू झालेला आहे. त्या दिवशी गेलीस तिथे, तुझी जॉईनिंग मला वाटतं विशाखापट्टणम केरला. तिथला तुझा अनुभव काय सांगशील? पहिल्याच दिवशी जेव्हा मला असं वाटलं की चला आता काय जास्त होणार नाही, एक पहिलाच दिवस आहे, सगळे शांतीत सुखात जाईल. पण ज्या दिवशी गेलो त्याच दिवसापासून रगडा हा एक प्रकार असतो तो सुरू झाला. आम्हाला ऑन नकल्स ऑन हँड पनिशमेंट असे खूप सुंदरशी होते, पण ती झाली आणि कळालं की सोपं नाही आहे, जे काय व्हायला कष्ट भरपूर लागतील असं आहे. आता तू तुझी पुढची स्टेज कशी असेल? आता माझी 1 वर्षाची पूर्ण ट्रेनिंग होईल. ट्रेनिंग झाल्यानंतर मी ऑलरेडी कमिशन आहे, पण माझ्या शोल्डर्स वरती स्ट्रिप्स लागतील 30 मेला आणि त्याच्यानंतर माझी पोस्टिंग होईल हमलाला किंवा मुंबईला. याच्यानंतर पुढच्या स्टेजला जाण्यासाठी तुला आणखी काय करावं असं वाटतं? स्पोर्ट्स, त्याच्यानंतर फिजिकल ऍक्टिव्हिटीज आणि अभ्यास, हे तिन्ही गोष्टी मला सोबत घेऊन लागतील जर मला पुढे अजून प्रोग्रेस खूप फास्ट हवा असेल तर. मला गरज की जी आपली भावी पिढी आहे त्या तरुण विद्यार्थ्यांना काय आव्हान करशील? मी एवढंच सांगेन ना की जिद्द सोडू नका. कुठे ना कुठेतरी अपयश आहे आणि त्याच्यासोबत यश सुद्धा येतं. फक्त तुम्ही जेव्हा हार मानाल तर सगळं निघून जाईल. फक्त सोबत तुमचा आई बाबांचा आशीर्वाद असला पाहिजे, त्यांचा सपोर्ट असला पाहिजे आणि तुम्ही कॉन्फिडंट राहिला पाहिजे की तुमचं होऊन जाईल. एवढंच सांगेन मी, ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आताच आपण लेफ्टनंट हरिज्ञा लक्ष्मणराव शिंदे यांचे सर्व अनुभव ऐकून घेतला आणि आपणही सर्वांनी यातून मला वाटतं हरिज्ञा शिंदे यांच्यासारखं पुढे जावं. नमस्कार, धन्यवाद.